नमस्कार बालमित्रांनो, मी स्वाती पाटील, स्वानंद कोचिंग क्लासेस शिरूर तुमचे सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। इयत्ता 3री ते 4थी विषय मराठी व्याकरण घटक विरामचिन्हे। आपण विरामचिन्हांच्या प्रकारांविषयी अभ्यास करणार आहोत। विरामचिन्हे विरामचिन्हे म्हणजे काय? तर विरामचिन्ह म्हणजे लिहिताना वाक्यात कुठे थांबावे, किती थांबावे किंवा वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी वापरली जाणारी चिन्हे। विरामचिन्हांचे स्पष्टीकरण: आपण बोलताना किंवा वाचताना एकाच दमात सर्व काही बोलू किंवा वाचू शकत नाही। त्यामुळे आपण बोलताना किंवा वाचताना जिथे थांबतो त्या थांबण्याला विराम असे म्हणतात। हा विराम लिहिताना ज्या चिन्हांनी दाखवला जातो त्या चिन्हांना विराम चिन्ह असे म्हणतात। विराम चिन्हांचे प्रकार: या विराम चिन्हांचे 10 प्रकार पडतात। पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम, अपूर्णविराम, अवतरण चिन्ह। या अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात: एकेरी अवतरण चिन्ह व दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, संपेक्ष चिन्ह। तर बाळांनो, विराम चिन्हांचा पहिला प्रकार आहे पूर्णविराम। आता पूर्णविराम म्हणजे काय? जेव्हा एखादे विधान किंवा वाक्य पूर्ण होते तेव्हा त्याचा शेवट दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो। उदाहरणार्थ, तो आजारी होता। उदाहरण दुसरे, मला सुंदर अक्षर काढायचे आहे। विराम चिन्हाचा दुसरा प्रकार आहे स्वल्पविराम। स्वल्पविराम म्हणजे काय? जेव्हा एकाच प्रकारचे अनेक शब्द एकाच वाक्यात येतात तेव्हा शेवटचे 2 शब्द वगळता त्या सर्वांमध्ये स्वल्पविराम वापरतात। उदाहरणार्थ, मला आंबा, सफरचंद, केळी आणि संत्री आवडतात। उदाहरण दुसरे, पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध शहरे आहेत। विरामचिन्हाचा तिसरा प्रकार आहे प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्ह म्हणजे काय? जेव्हा प्रश्न विचारला असेल तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी हे प्रश्नचिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, तुम्हाला काय वाटते? उदाहरण दुसरे, पाऊस केव्हा पडतो? विरामचिन्हाचा चौथा प्रकार आहे उद्गारवाचक चिन्ह। उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय? जेव्हा एखाद्या वाक्यात तीव्र भावना, आनंद, उत्साह, आश्चर्य, राग किंवा भीती व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक हे चिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, अबब, केवढा मोठा साप। उदाहरण दुसरे, अरे वा, किती छान मोर। विरामचिन्हाचा 5वा प्रकार आहे अर्धविराम। अर्धविराम म्हणजे काय? तर 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम हे चिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, हिवाळा संपत आला पण थंडीचा पत्ता नाही। उदाहरण दुसरे, मी गेलो परंतु तो आलाच नाही। विरामचिन्हाचा 6वा प्रकार आहे अपूर्णविराम। आता अपूर्णविराम म्हणजे काय? तर वाक्याच्या शेवटी ज्या घटकाच्या संदर्भाने माहिती देताना अपूर्णविराम हे चिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील किल्ले, राजगड, रायगड, प्रतापगड, पुरंदर। उदाहरण दुसरे, भारतातील राज्य, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात। विरामचिन्हाचा 7वा प्रकार आहे अवतरण चिन्ह। या अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात। एक, एकेरी अवतरण चिन्ह। आता एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय? तर एखादा महत्त्वाचा शब्द, वाक्य दाखवताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो। उदाहरणार्थ, मराठीत 14 स्वर आहेत। उदाहरण दुसरे,
कवी कुसुमाग्रज यांनी कणा ही कविता लिहिली आहे. अवतरण चिन्हाचा दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय? तर एखाद्याच्या तोंडचे जसेच्या तसे उद्गार लिखित करताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, राजा म्हणाला, माझ्या समोर हजर करा. उदाहरण दुसरे, तो म्हणाला, आपण बाहेर जाऊ. विराम चिन्हाचा 8वा प्रकार आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे काय? दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी एखादा अपूर्ण शब्द खालच्या ओळीत लिहिताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, राजा राणी सुखात होते. उदाहरण दुसरे, मी आग्र्यातील ताजमहल पाहण्यासाठी गेलो होतो. विराम चिन्हाचा 9वा प्रकार आहे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजे काय? तर अपसारण चिन्ह म्हणजे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास किंवा बोलणे मध्येच अपूर्ण राहिल्यास त्या शब्दानंतर संयोग चिन्हापेक्षा लांबीने थोडे जास्त शब्दाच्या मधोमध सरळ आडवी छोटी रेघ मारून अपसारण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, मी येणारच होतो पण. विराम चिन्हाचा 10वा प्रकार आहे संप्रेक्ष चिन्ह. संप्रेक्ष चिन्ह म्हणजे काय? एखाद्या नामांकित शब्दाचे छोटे संक्षिप्त रूप दाखवताना त्याचे आद्याक्षर घेऊन त्यापुढे पूर्णविरामाप्रमाणे टिम्ब दिले जाते. ते पूर्णविरामासारखेच देतात पण पूर्णविराम म्हणून नाही. उदाहरणार्थ, बा के ठाकरे म्हणजेच बाळासाहेब केशव ठाकरे. या विराम चिन्हांमुळे मराठी भाषेचे आकलन होण्यास आपल्याला खूप मदत होते. तर बाळांनो, आज आपण विराम चिन्ह म्हणजे काय आणि विराम चिन्हांचे 10 प्रकार याविषयी माहिती पाहिली. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.